हॅलो डिअर स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप सेकंड मधील जे काही एलिमेंट्स आहेत ते कसे लक्षात ठेवायचे आणि कसे त्याचे ॲटॉमिक नंबर राईट करायचे ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी आपण काय करतो, एक चार्ट बनवतो। त्या चार्टमध्ये काय असतात, 4 कॉलम असतात। त्यातला पहिला जो कॉलम असतो तो ॲटॉमिक नंबरचा असतो, त्याच्यानंतर सेकंड कॉलम असतो तो कशाचा असतो, नेम ऑफ द एलिमेंट्स असतो त्या ग्रुपमधील। त्याच्यानंतर काय आपला तिसरा कॉलम असतो तो सिम्बॉल। त्याच्यानंतर चौथा जो कॉलम असतो तो आपला ट्रिक असतो। म्हणजेच हे एलिमेंट कसे लक्षात ठेवायचे, मग त्यासाठी आपण काय बनवलं, ट्रिक बनवलं। ठीक आहे, तर ॲटॉमिक नंबर काय करतो, जो काय कॉलम आहे तो लास्टला आपण पाहतो। मग आता जो काही बघणार आहे तो नेम ऑफ एलिमेंट्स आणि सिम्बॉल सायमल्टेनियसली आपण बघणार। ठीक आहे, मग ग्रुप नंबर 2 मधील जो एलिमेंट स्टार्टिंगचा आहे तो कोणता आहे, बेरिलियम आहे। बेरिलियमचा जो सिम्बॉल असतो तो काय असतो, Be असतो। त्याच्यानंतरचा कोणता आहे, मॅग्नेशियम। मॅग्नेशियमचा जो काही सिम्बॉल आहे तो Mg आहे। त्याच्यानंतरचा कॅल्शियम, कॅल्शियमचा सिम्बॉल आहे Ca। त्याच्यानंतरचा एलिमेंट आहे तो स्ट्रॉन्टिनियम। स्ट्रॉन्टिनियमचा सिम्बॉल आहे Sr। त्याच्यानंतरचा जो एलिमेंट आहे तो बेरियम। बेरियमचा सिम्बॉल आहे Ba। त्याच्यानंतरचा जो एलिमेंट आहे तो रेडियम। रेडियमचा सिम्बॉल आहे Ra। आता ह्या जे काही ग्रुप नंबर 2 मधील जे एलिमेंट आहे त्यांची ट्रिक आहे बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी। काय ट्रिक आहे, बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी। तुम्ही 2-3 वेळा रिवाइज करा म्हणजे ऑटोमॅटिकली येते। काय ट्रिक मी अजून एकदा रिवाइज करतो, बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी। ठीक आहे, तर त्याच्यानंतर काय करायचं, ॲटॉमिक नंबर मी मगाशीच म्हणजे लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं त्याचप्रमाणे की जो ग्रुपमधील जो पहिला एलिमेंट आहे त्याचा जर तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहिती असेल तर त्याच्यानंतरच्या सर्वांचं आपल्याला काय होतात, ॲटलिस्ट कॅल्क्युलेट करता येतात। कशा, थ्रू द मॅजिक नंबर थ्रू। आता बेरिलियम आहे, बेरियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 4। आता बेरियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, तर मला त्याच्यापासून मॅग्नेशियमचा पाहिजे असेल तर मी काय करणार, 4 जो काय ॲटॉमिक नंबर आहे त्याच्यामध्ये काय करणार, प्लस 8 करणार। किती करणार, प्लस 8। मग मला किती भेटते बघ, 12 काय असणार आपला मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर। 12 मध्ये मी काय करणार आहे, मॅग्नेशियमवरून कॅल्शियमचा पाहिजे असेल तर 12 मध्ये मी काय करणार आहे, प्लस 8 करणार आहे। किती करणार, प्लस 8। तर मला काय भेटते, 20 भेटते। 20 काय असणार आहे, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर। ठीक आहे, त्याच्यानंतर मला कॅल्शियमपासून स्ट्रॉन्टिनियमचा ॲटॉमिक नंबर पाहिजे असेल तर मी काय करणार, त्याच्यामध्ये 20 मध्ये प्लस 18 करणार आहे। तर मला काय भेटते, 38 भेटते। 38 काय असणार आहे, स्ट्रॉन्टिनियमचा ॲटॉमिक नंबर। मग मला स्ट्रॉन्टिनियमपासून बेरियमचा ॲटॉमिक नंबर पाहिजे तर त्या 38 मध्ये मी काय करणार आहे, 80 प्लस 18 करणार आहे। प्लस 18 केल्यानंतर मला काय भेटते, 56। 56 काय असणार आहे, बेरियमचा ॲटॉमिक नंबर आहे। त्याच्यानंतर मी काय करणार, बेरियमपासून रेडियमचा ॲटॉमिक नंबर पाहिजे असेल तर 56 मध्ये मी काय करणार आहे, प्लस 32 करणार आहे। देन रेडियमचा मला काय भेटते, ॲटॉमिक नंबर किती असणार आहे, 88। ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।